तर आपण पाहतोय जालन्यात गारपिटीचा बीज कांदा पिकालाही फटका बसलाय। गारांच्या पावसामुळे बीज कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। वर्षभराचं नियोजन कसं करायचं, लग्न कार्य कसं करायचं असा शेतकरी आता सवाल विचारतायत। जालन्यातील सिरसवाडी इथल्या शेतकरी परमेश्वर ठोंबरे यांच्या 1.5 एकर बीज कांदा पिकाचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने बीज कांद्याचं भरपूर नुकसान झालंय, तर लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान आता शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे। जालन्यात जोरदार गारपीट झाल्यानं कांद्याचं बीज आता संकटात आलंय, तर शेतकरी अक्षरशः हतबल झाले। जालना जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। मी सध्या शिरसवाडी शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गव्हासोबत बीज कांदा पिकाचं जे आहे ते अतोनात नुकसान झालेलं आहे। हे भरलेला जो कांदा आहे हा पूर्णपणे पावसामुळे आणि गारामुळे अशा पद्धतीने जो आहे तो पूर्णपणे रिकामा झालेला, याच्यामध्ये बीज देखील राहिलेलं नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जे तो अडचणीत सापडलेला आहे। खरं पाहिलं तर कालपर्यंत हा जो बीज कांदा होता हा पूर्णपणे भरलेला दिसत होता आणि आज गारांचा पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारे खाली जो आहे तो मी तुम्हाला दाखवू शकतो की अशा प्रकारे जो खाली जो आहे तो पूर्णपणे कांद्याचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, बीज कांद्याचा। प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहे। काका, काल काय कांद्याची परिस्थिती आणि आज काय झाली? काल असा प्लॉट वाटत होता की खूप मोठं उत्पादन होईल. हम्म, खूप मोठी अपेक्षा होती हम्म, की आता पीक चांगलं आलेलं आहे. हम्म. पुन्हा मधमाशी शेवटला आलेली आहे. खूप मोठं पिकाची अपेक्षा होती. पण काल असं 5 मिनिटात एवढं जमीनदोस्त झालं की अक्षरशः म्हणजे ते पाहण्याची सुद्धा हे नाही. मला तर अशी घबराट झाल्यावानी झालं की आता काय होणार? पुढचं नियोजन कसं करणार? आणि याच पिकावर आमचं सारं नियोजन होतं की समोरचं नियोजन आहे, वर्षाचा खर्च आहे, पुढचे लग्न कार्य आहे, सर्व याच पिकावर होतं. अक्षरशः जमीनदोस्त झालं सारं. अक्षरशः म्हणजे असं अश्रू अनावर होत आहेत. खूप मोठं नुकसान झालं. काय करावं समजत